भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या शहर कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अतिशय उत्साहात संपन्न झाली। या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनकाळ व आत्ताच्या स्त्रीला असलेले सर्व क्षेत्रातील व्यापक स्वातंत्र्य यांचा आढावा घेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष तरुणाईसमोर उभा करत आत्मभान ठेवून समाजात वावरण्याचा संदेश दिला। अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉक्टर अरुण शिंदे म्हणाले, मोबाईलच्या काल्पनिक दुनियेत तरुणाईने न भरकटता अधिकृत शासनमान्य प्रकाशित आत्मचरित्रे वाचावीत। हल्ली इतिहासाची मोडतोड चालू आहे, अशावेळी तरुणाईने जागरूक राहून स्वतःची प्रगती साध्य करावी। स्वागत यावेळी प्रास्ताविक वैशाली सूर्यवंशी यांनी केले तर आभार प्रिया जाधव यांनी मांडले। सूत्रसंचालन शीतल पुवाळकर यांनी केले। या कार्यक्रमात भाई बाबूराव कदम, बाबू लाड, धोंडीराव हवालदार, रंगराव पाटील, प्रकाश शिंदे, कुमार जाधव, माजी सनदे, चंद्रकांत खोंद्रे, सरदार पाटील, मधुकर हरेल, असलम बागवान, गीता कदम, अर्चना पांढरे, रेखा पुवाळकर, गीता जाधव, माधवी हरेल आदींसह स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।